विधान भवनाच्या पायऱ्यांवरती जाऊया। सध्या आंदोलन सुरू आहे सत्ताधाऱ्यांचं। औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भामध्ये हे आंदोलन सुरू आहे। आपण दृश्य बघतोय विधान भवनाच्या पायऱ्यांवरची। सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन केलं जाते। औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर हे आंदोलन होत आहे। मंत्री भरत गोगावले, प्रवीण दरेकर या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। धिक्कार करतोय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आदर्श डोळ्यासमोर आम्ही ठेवलेला आहे। या संभाजीला त्यांना या ठिकाणी हाल करून मारलं, त्या औरंगजेबाचा या ठिकाणी धिक्कार करतोय। विरोधक आंदोलन करतात। औरंगजेबाला जे कोणी हे मदत करत असतील, त्या थडग्याला जर मदत करत असतील तर अशा देशद्रोही या हरामखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। अरे ज्या माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी छळ करून मारलं, अशा हरामी लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। अरे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं, हे जे आंदोलन आहे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं। यांना माहित आहे मुसलमानाचं मतदान जर पाहिजे असेल तर औरंगजेब यांचा बाप आहे, बाप। त्यामुळे आपण बघतोय पूर्वी की मोठ्या संख्येनं सर्व सत्ताधारी आमदार एकत्र आलेले आहेत। प्रत्येकाच्या हातात पोस्टर्स आहेत आणि मी एवढंच सांगेल, जे औरंगजेबचे जे गुण गातायत अशा हरामखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। छत्रपती संभाजी महाराज की हत्या करने वाला, लाखों हिंदू की कत्ल करने वाला, लाखों हिंदू का धर्मांतर करने वाला, अपने माँ बाप को खत्म करने वाला, बेटे को खत्म करने वाला औरंगजेब बादशाह की कब्र का समर्थन करने वाली जो भी पार्टियां महाराष्ट्र की है उनका धिक्कार कर रहे हैं और वो कब्र हटानी चाहिए, इसलिए हम मांग कर रहे हैं। विधान भवनातली दृश्य आपण पाहतोय। इथे शिंदेच्या शिवसेनेकडून सध्या आंदोलन केलं जात आहे। औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर हे आंदोलन होत आहे सत्ताधाऱ्यांच्या वतीने। कॅमेरा बंद करायचं, कॅमेरा बंद करणार हे काढणार ते काढणार तेवढं करतात। कवरेज बंद, कवरेज पाहिजे। पण आमचा सगळ्या महाराष्ट्राचा विरोध आहे की ज्या औरंग्याने ज्या हलाल करून आमच्या संभाजी महाराजांना हे केलं तर त्याचा फक्त थडगा तिथं ठेवून पुढच्या भावी पिढीला कळायला पाहिजे आणि तिथं 4 डोळे ठेवायचे, येणारे जाणारे रोज डोळे मारतील। पुरोहित नावाचे खासदार आहेत, ते म्हणतात की नरेंद्र मोदींचा पुनर्जन्म झालाय, गेल्या जन्मात ते शिवाजी महाराज होते। आता ते एवढं काही आम्हाला माहिती नाही, त्यांनी कधी जर शोध लावला असेल त्या खासदारांनी होणार ना, परंतु तो काय भावनेच्या आधी बोलला ते आम्हाला विचारावं लागलं। या ठिकाणी आपण मागणी करताय ती कबर हटवावी, पण तर या क्षणी आपण जी दृश्य बघतोय ती विधान भवनाच्या पायऱ्यांवरची आहेत। आज इथे सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि विरोधक सुद्धा आमने सामने आलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस हे विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत, परंतु शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या वतीनेच आज आंदोलन होत आहे। त्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरनच कबरीचा मुद्दा त्यांनी उचलून धरलेला आहे आणि या संदर्भामध्ये आक्रमकता पाहायला मिळते सत्ताधाऱ्यांकडून।
तसंच सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.